सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा आपलं शरीर आपल्याला कडक वाटतं. कधी-कधी मान ही सहजपणे फिरत नाही. खांदे जड वाटायला लागतात. गुडघ्यांची हालचाल करताना गुडघ्यांमधून कटकट असा आवाज ऐकू येतो. जर आपल्यापैकी काही जणांना यापैकी काही समस्या असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे काही सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत, की जे व्यायाम केल्यामुळे तुमच्या या सगळ्या सांध्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला निश्चितच उपयोग होणार आहे. हा व्यायाम आपल्या शरीरामधील प्रत्येक सांधा हलवतो, रक्ताभिसरण सुधारतो, आपल्या शरीरामधील कडकपणा दूर करतो आणि मुख्य योगासनं करण्यासाठी आपलं शरीर तयार करतो. योगामधील हे सूक्ष्म व्यायाम अगदी नवशिक्यांपासून ते 70-80 वयापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत अगदी सहजपणे कोणीही करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. तर आपल्या सूक्ष्म व्यायामाकडे डायरेक्ट जाण्याच्या अगोदर आपण फक्त थोडक्यात सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय हे समजावून घेऊयात. तर सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपल्या शरीरामधील प्रत्येक सांध्यांची नियंत्रित केलेली हालचाल. यामध्ये आपण मोठे व्यायाम करत नाही, तर लहान लहान हालचाली करून आपल्या शरीरामधील सांधे, लिगामेंट्स, स्नायू आणि नसांना सक्रिय करत असतो. तर प्रत्यक्ष सूक्ष्म व्यायाम करण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण लक्षात घेऊयात. तर तुम्ही अगदी रिलॅक्स मांडी घालून बसू शकता, किंवा तुम्हाला मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर, सोफ्यावर किंवा अगदी तुमच्या बेडवर बसून देखील हे सूक्ष्म व्यायाम करू शकता. आणि तुम्हाला भिंतीला पाठ टेकून जर हा व्यायाम करायचा असेल, त्या प्रकारे तुम्ही हा व्यायाम केला तरी चालणार आहे. सगळ्यात पहिला आपण जो काही सूक्ष्म व्यायाम करणार आहोत तो आहे आपल्या हाताच्या बोटांचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हाताचे तळवे या प्रकारे आपल्याला पुढे घ्यायचे, हात सरळ ठेवायचे कोपरामध्ये आणि बोट ताणून मूठ या प्रकारे वळायची आहे. तर आपण हे काउंटिंग वर करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर सावकाश हात जागेवर. आता यानंतरचा पुढचा जो व्यायाम आपण करणार आहोत तो आपल्या मनगटांचा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने जमिनीला समांतर ठेवायचे आहेत आणि शक्यतो हात कोपरातून सरळ ठेवा. दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्यात आणि मनगटांकडे लक्ष एकाग्र करायचंय. ठीक आहे, डोळे बंद करून केले तरी चालणार आहेत. सावकाश आपल्या मुठींना आपल्याला गोलाकार फिरवायचंय. आपण इथे देखील काउंटिंग करूयात. 5-5 रोटेशन करूयात. 1, 2, 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. सावकाश हात जागेवर. आता यानंतर आपल्याला आपल्या कोपराचा जो काही सांधा आहे तो मोकळा करण्यासाठी पुढचा जो व्यायाम करायचा आहे. तर त्यासाठी देखील आपल्याला पुन्हा एकदा हात समोर सरळ घ्यायचे आणि फक्त कोपरात वाकवायचे या प्रकारे असे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करायची. इथे पण आपण काउंटिंग करूयात. सावकाश. 1, 2, 3, 4, 5. तर ज्या पद्धतीनं हात समोर करून आपण हे व्यायाम केलेत, तर तुम्ही त्याच प्रकारे रेपिटेशन मध्ये पुन्हा हात साईडला घेऊन देखील कोपऱ्यातून हात वाकवायचा हा व्यायाम करू शकता. म्हणजे असं 1, 2, 3, 4, 5. सावकाश हात जागेवर. आता यानंतर आपल्या खांद्यांना रिलॅक्स करण्यासाठी आपण पुढचा व्यायाम करूयात. तर त्याकरता आपण सावकाश श्वास घेत खांद्यांना वर उचला आणि श्वास सोडत खांदे पुन्हा खाली रिलॅक्स करायचे. तर आपण सुरुवात करूया. तुमच्या हातांना थोडा सपोर्ट द्या मांडीचा आणि सावकाश श्वास घेत हळूहळू 1. हात खाली सोडलेत तरी चालतील. रिलॅक्स. 2, 3, 4, 5. सावकाश रिलॅक्स. आता आपण खांद्यांना वरती उचललं. आता खांद्यांच्या आसपासच्या सगळ्या स्नायूंचा व्यवस्थित
इथे व्यायाम होण्यासाठी खांद्यांना गोलाकार फिरवून आपण याचा व्यायाम करणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही हातांची बोटं अलगद खांद्यावर टेकवायची आहे आणि आपल्याला चक्राकार रीतीने असं गोल आपल्याला जास्तीत जास्त आपला हात फिरवायचा आहे. म्हणजे ह्या कोपऱ्यानं एक मोठा गोल आपण काढणार आहोत असं इमॅजिन करायचं आणि त्या प्रकारे हात फिरवायचा आहे. तर श्वास घेत ही क्रिया करायची आहे. हात वर जाताना श्वास घ्यायचे आणि खाली येताना श्वास सोडायचा आहे. ठीक आहे, आपण सुरू करूयात काउंट वरती. 1 श्वास घेत, 2 श्वास सोडा खाली येताना, 3 4 5 आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने करायची सावकाश. 1 वर येताना श्वास घ्यायचा आहे, खाली येताना सोडायचा आहे. 2 3 4 5 सावकाश हालचाल थांबवायची, हात जागेवर आणायचे आहेत. आता यानंतर आपण आपल्या मानेच्या स्नायूंना रिलॅक्स करायचंय. मानेचे व्यायाम करताना आपल्याला पूर्ण लक्ष मानेकडे द्यायचंय. दुसरी गोष्ट, मानेला तुम्ही स्नायूंना इथे असं टाईट करायचं नाहीये. जितकं जमेल तितकं रिलॅक्स सोडायचंय. म्हणजे आपल्या मानेचे हालचाल चांगली होईल. कारण आपल्या मेंदूपासून निघणाऱ्या महत्वाच्या काही नसा आहेत, काही जो रक्तवाहिन्या आहेत ज्या मेंदूला सप्लाय करतात किंवा आपल्या थायरॉइड ग्रंथी आहे, स्वरयंत्र आहे, अशा खूप महत्वाच्या गोष्टी मेंदूपासून आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात. त्यामुळे ह्या भागाचा जो काही जर आपण एक्सरसाइज केला किंवा व्यायाम केला तर जास्तीच्या कामामुळे टेन्शनमुळे जो इथला भाग जड वाटतो किंवा इथे ताण निर्माण होतो तो रिलॅक्स व्हायला आपल्याला मदत होते. आपण सुरू करूयात. सावकाश आपल्याला मान मागे आणि नंतर पुढे वाकवायची आहे. ठीक आहे, हात तुम्ही इथे ठेवू शकता किंवा या प्रकारे खाली ठेवले तरी चालणार आहेत. ठीक आहे, आपण सुरू करूयात काउंट वरती. सावकाश 1 2 3 4 5 6 7 8 सावकाश मान सरळ करायची. आता सेम क्रिया आपण साईडने करूयात. म्हणजे हळूहळू आपल्याला डावीकडे आणि हळूहळू उजवीकडे मान झुकवायची. ठीक आहे, मानेचे स्नायू रिलॅक्स सोडायचे. तर सावकाश 1 2 3 4 5 6 7 आता 7ला ना थोडंसं मानेला आपलं पकडायचंय आणि इथे थोडंसं ओढायचंय, ताण निर्माण करायचंय. ठीक आहे, आपण इथे थोडं होल्ड करूयात 5 सेकंद. 1 2 3 4 5 रिलॅक्स. आता 8ला दुसऱ्या बाजूला आणि मग आता उजवीकडे खेचायची. जितकं जमेल तेवढा ताण निर्माण करा. 1 2 3 4 5 रिलॅक्स. हात जागेवर घ्यायचे, मान सरळ. आता आपल्याला मान ट्विस्ट करायची. म्हणजे आपल्याला डावीकडे बघायचे, डाव्या खांद्याच्या पलीकडे आणि मग उजवीकडे, उजव्या खांद्याच्या पलीकडे बघायचे. मानेला रिलॅक्स सोडा आणि सावकाश आपण मानेचं ट्विस्ट करूया, रोटेट करूयात मानेला. श्वास घ्या आणि श्वास सोडत मागे वळायचंय. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 सावकाश मान जागेवर. आता आपल्याला मानेचं चक्र करायचंय. म्हणजे मान इथे वाकवायची आणि गोलाकार रीतीने डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावरून मान खाली आणायची. तर 3-3 रोटेशन आपण दोन्ही बाजूने करूयात. आपण यापेक्षा जास्त रोटेशन करू शकता, पण सुरुवात करताना 3 ने सुरू करा. फक्त ज्यांना जर मानेचं काही सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल, व्हर्टिगोचा त्रास असेल, तर ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे मान वाकवणं इथे पूर्णपणे टाळायचं आहे. आणि ज्यांना अति उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा खूप लो बीपीचा त्रास आहे त्या लोकांनी देखील मानेचे व्यायाम करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचे आहेत. तर आपण सुरुवात करूयात. सावकाश मानेचं चक्र. तर सावकाश मान खाली वाकवली आहे आणि चक्राकार रीतीने आपण डावीकडून घ्यायची आहे. 1 उजव्या खांद्यावरून खाली, 2 एकदम सावकाश, 3 मान पूर्णपणे रिलॅक्स, सावकाश मान खाली. आता विरुद्ध दिशेने घ्यायचंय, चक्र करायचंय.
एक, दोन, तीन. सावकाश चक्र करायचंय. हळूहळू मान खाली आलीये आणि सावकाश मान सरळ. हे करताना जर पाय अवघडत असतील तर पाय मध्ये मध्ये थोडेसे असे मोकळे करून घेतले तरी चालणार आहे. थोडी पोझिशन मध्ये मध्ये आपण हातापायांची बदलले तरी चालणार आहे. मध्ये मध्ये जर काही त्रास वाटला, ताण वाटला तर मध्ये श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि परत पुढची क्रिया कंटिन्यू करायची. तर आता यानंतर आपण पायाचे काही सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्यासाठी सावकाश आपल्याला चटईवरती किंवा तुम्ही बेडवर असाल तर बेडवर तरी असे पाय पसरून बसायचंय आणि आता पायाच्या बोटांचा आपल्याला व्यायाम करायचा. म्हणजे आपली बोटं आतल्या बाजूला ओढायची जास्तीत जास्त आणि नंतर पुढच्या बाजूला वाकवायची. तर आपण सुरुवात करूयात. तर याला पादांगुली नमन असं म्हणतात. तर आपण इथे काउंटवर करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण याच पद्धतीने आपल्या पायाच्या चवड्यांना देखील आपल्याकडे पूर्ण चवड्याला खेचायचंय, पोटऱ्यांना ताण येईपर्यंत आणि नंतर पुढेच्या दिशेला जास्तीत जास्त पुढच्या बाजूला ताण घ्यायचाय. तर या क्रियेला देखील गुल्फ नमन असं म्हणतात. तर आपण करूयात, काउंटवर करूयात. सावकाश श्वास घेत करायचंय. 1, श्वास सोडत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश पाय रिलॅक्स करा. आता आपल्याला दोन्ही पाय जुळून चक्राकार रीतीने याचं चक्र करायचं, गुल्फ चक्र. तर सावकाश हाताचा सपोर्ट घ्या, हवं तर हात मागे ठेवा, कसंही तुमच्या सोयीप्रमाणे. तर सावकाश आपण चक्राकार रीतीने आता सगळं लक्ष घोट्यांकडे द्यायचंय आणि घोट्यांना फिरवायचंय. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने करूयात. 1, 2, 3, 4, 5. हे चक्र तुम्ही 10 वेळा केलं तरी चालणार आहेत. आता यानंतर आपण करणार आहोत जानू नमन, म्हणजे आपल्या गुडघ्यांच्या सांध्याची हालचाल करणार आहोत. तर यासाठी सावकाश आपल्याला आपला पाय जवळ घ्यायचा आहे, मांडीला खाली दोन्ही हातांनी असं लॉक करून पकडायचंय आणि सावकाश आता पाय हळूहळू असा वर घ्यायचा आहे आणि खाली करायचा आहे. हे पण आपण काउंटिंगवर करूयात, म्हणजे इथे आपण अंक देऊयात. तर सावकाश श्वास घेत. 1, श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5. सावकाश पाय जागेवर. आता आपण उजव्या बाजूने करूयात. तर दोन्ही हातांनी खाली सपोर्ट द्यायचा आहे मांडीला आणि पाय जवळ ओढायचा आहे आणि सावकाश 1, 2, 3, 4, 5. तर सावकाश पायाला सरळ करायचंय. तर या पुढची एक्सरसाइज आपण आपल्या कमरेचा म्हणजे हिपचा जो सांधा आहे त्याला रोटेट करण्यासाठी करणार आहोत. तर याला श्रोणी चक्र असं म्हणतात. यासाठी आपल्याला एक पाय फोल्ड करायचा आहे. डावा पाय फोल्ड केलाय, डाव्या पायाच्या तळव्याला उजव्या हाताने पकडलंय, डाव्या हाताने या गुडघ्याला पकडलंय आणि आता आपल्याला गुडघाने गोल काढायचंय. हळूहळू आपण प्रयत्न करायचा आहे. गोलाकार रीतीने फिरवलं की इथला जॉईंट हलणार आहे. तर सुरू करूयात आपण. 5-5 रोटेशन करूया. सावकाश. 1, 2, 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने करायचंय. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. सावकाश हा पाय रिलॅक्स करायचा आहे, सैल करायचा आहे. दुसऱ्या पायाने करूयात. सावकाश दुसरा पाय फोल्ड केलाय आपण आणि आपण गोलाकार रीतीने फिरवायचा आहे. पुन्हा एकदा दोन्ही हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे. उजव्या हाताने आता उजवा गुडघा पकडला आणि आपण चक्राकार रीतीने गोल फिरवायचा आहे. ओके. 1, 2, 3, 4, 5. अपोजिट करायचंय विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. सावकाश पूर्ण रोटेशन करून सावकाश पाय सरळ. तर यानंतर आपण बसल्या जागीच कमरेमधून चक्राकार रीतीने
थोडंसं हालचाल करणार आहोत. म्हणजे कसं कमरेतून चक्र करायचे, दोन्ही हाताने गुडघ्यांना इथे सपोर्टला घ्यायचे आणि फक्त म्हणजे कमरेच्या सांध्यांना रिलॅक्स करायचे आपल्याला. तसं चक्राकार रीतीने आपल्याला गोल फिरायचं. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात. सावकाश श्वास घेत पुढे यायचे, 1 श्वास सोडत मागे, 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने मी आता एका बाजूने करते. शक्यतो चक्र करताना ना आपल्याला पुढे जाताना थोडंसं कण्याला असं वाकवायचंय आणि मागे येताना पाठीचा कणा थोडासा बेंड करायचा आहे. ठीक आहे, तर आपण विरुद्ध दिशेने करूयात. सुरुवात करूयात. 1 2 3 4 5. सावकाश पाठ सरळ करायची, रिलॅक्स व्हायचंय. तर चक्राकार रीतीने ज्याच्या काही आपण मुवमेंट केल्या, तर मी काही मुवमेंट 10 वेळा केल्यात, काही 8 वेळा केल्यात. तर आपण सरावाने या सगळ्या हालचाली 10 वेळा 20 वेळा करू शकता. दोन्ही वेळेला म्हणजे सकाळी संध्याकाळी जरी आपण हालचाली 20-20 वेळा केला तरी देखील आपले सांधे मोकळे होण्यासाठी आपल्याला निश्चित त्याचा खूप फायदा होणार आहे. फक्त ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा तीव्र स्वरूपाच्या वेदना तुम्हाला जाणवत असतील, तर हे व्यायाम करताना आपण इथे तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तसेच व्यायाम करताना जर तुम्हाला कुठे काही वेदना जाणवल्या, समजा तुमच्या सांध्यामध्ये काही सूज आहे, तर तिथे देखील आपल्याला झेपेल एवढंच करायचंय, अन्यथा थांबून घ्यायचंय. जर तुम्हाला हे व्यायाम माझ्यासोबत करायचे असतील तर ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकता. तर आपण ऑनलाईन डॉक्टर हेमाज योगा क्लासेस हे ऑनलाईन स्वरूपात मी घेत आहे. तर तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही माझ्यासोबत तिथे योगाभ्यास करू शकता आणि तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी तिथे तुम्हाला निश्चितच फायदा मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे आई वडील किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करावा, म्हणजे त्यांना ह्या व्यायामाच्या माध्यमातून मदत मिळेल. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी सांगितलेले हे सूक्ष्म व्यायाम करा आणि आपल्या सांध्यांचं आरोग्य पुन्हा मिळवून स्वस्थ रहा. धन्यवाद.